नागपूर शहरात खंडणीचा धुमाकूळ, कुख्यात बोमा कुबडे अटकेत. व्यापाऱ्यांकडून 20 लाखाची मागणी, बंदुकीचा थेट धाक. व्हॉट्सअप कॉल्स मधून धमक्या, पोलिसांनी उघडकीस आणला कट. घरात बोलावून मारहाण, खंडणी प्रकरणाचा थरार. फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. खंडणीखोरांवर पोलिसांचा करारा प्रहार. एका मोठ्या आणि थरारक कारवाईत नागपूर शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याला अटक करत खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. बोमावर शहरातील नामांकित व्यावसायिकांकडून बंदुकाच्या धाकावर तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप आहे. डिसेंबर महिन्यात व्यापारी इंद्रकुमार अग्रवाल यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बोमा कुबडे याने व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून त्यांना सातत्याने धमकावण्यास सुरुवात केली होती. घटनेच्या दिवशी बोमाने अग्रवाल यांना त्यांच्या घरी बोलावले, त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला, शिवीगाळ केली आणि थेट बंदुकीचा धाक दाखवत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर जीवे मारू अशी थेट धमकी दिल्याने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करत त्याचा शोध सुरू केला. अखेर 18 जानेवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बोमा कुबडे याला त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून अटक केली. या कारवाईमुळे खंडणीखोरांवर पोलिसांचा करारा वचक असल्याचा स्पष्ट संदेश गेला असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आपल्याकडे डिसेंबर महिन्यामध्ये फिर्यादी जे आहेत त्यांनी तक्रार इंद्रकुमार अग्रवाल एक व्यावसायिक आहेत. त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की दिनांक त्यांना काही मोबाईलवरून व्हॉट्सअप मेसेजद्वारे आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप कॉल करून ज्या क्रमांकावरून त्यांनी त्यांच्या ओळखीचा एक आशिष उर्फ बोमा कुबडे याने वेगवेगळ्या वेळी त्यांना भेटून त्याचबरोबर त्यांना दमदाटी करून धमकी देऊन पैशाची मागणी केली होती. घटनेच्या तारखेला त्यांनी फिर्यादीला त्यांच्या घराजवळ बोलावून, घराच्या खाली बोलावून मारहाण करून, शिवीगाळ करून त्यांना 20 लाख रुपयाची खंडणी मागितली. त्याचबरोबर फिर्यादीचं म्हणणं की त्यांना त्या ठिकाणी त्यांनी वेपन देखील दाखवून दिलं होतं. गन पॉइंटवर 20 लाख रुपये दे नाही तर जिवंत मारून टाकेन अशा पद्धतीने धमकवले आणि त्यानंतर त्याला वेळ दिला होता. सलामती चाहता है तो 20 लाख रुपये दे दे वरना गोली से मार दूंगा अशी धमकी दिल्यावरून आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याचा पोलीस पथक शोध घेत असताना त्याला काल परवा दिवशी दिनांक 18 रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी उपचारानंतर त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत. त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत. यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता त्याच्यावरती यापूर्वी जुगार कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे देखील एक विनयभंग व धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात देखील आरोपी फरार आहे आणि त्या गुन्ह्याचा देखील तपास सध्या प्रलंबित आहे. त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर. This video is sponsored by Shivam Jewelers.